जगभरामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस टंचाईचा भडका उडवलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये मिळणाऱ्या छोट्या छोट्या स्टॉलमधले पोहे अक्षरशः 20 रुपयावरनं 30 रुपयावर जाऊन पोहोचलेले आहेत। काही छोट्या स्टॉलवाल्यांनी काय फलकं लावली आहेत ती फलकं बघा। छोट्या छोट्या स्टॉलवाल्यांची जर अशी अवस्था असेल तर मोठ्या मोठ्या हॉटेलवाल्यांची काय अवस्था असणार या आपण बघूयात। पुण्यामधले मोठमोठे हॉटेल हे व्यवसाय कसा करतात असा प्रश्न पडतो। अक्षरशः मला विश्वास आहे की हे सर्व मोठे हॉटेल हे चुलीवर स्वयंपाक करत असतील। या आपण बघूयात वाडेश्वरमध्ये। दादा स्वयंपाक कसा बनवताय? स्वयंपाक कसा बनवताय दाखवा। चुलीवर चालू आहे ना स्वयंपाक? हां चुलीवर चालू आहे स्वयंपाक? मग या इकडे आता। अक्षरशः मोठमोठे हॉटेल अक्षरशः मी तुम्हाला सांगतो चुलीवर स्वयंपाक करतायत। चुलीवर चालू आहे ना दादा स्वयंपाक? हां इलेक्ट्रिक शेगडी कुठे आहे? हे बघा कमर्शियल गॅस आहे बघा इथं लावलेला आहे। हे बघा कमर्शियल गॅस। दादा कमर्शियल गॅस कसा काय आला? हां चालू नाहीये? स्वयंपाक करता कसा काय? चालवता कसं काय सगळं? हां तुम्ही मग स्वयंपाक करताना तुम्ही मला चूल दाखवा ना तुमची इथं चूल कशी पेटवताय? स्वयंपाक कसा करताय? हां एफसी वरनं मॉल येतोय दादा। चूल तर बनवावी लागेल ना, चूल तर पेटवावी लागेल ना। आपण ते शेगड्या आणले ना इलेक्ट्रिक शेगड्या, हां त्याच्यावरती मेदोडा होतो। बाकी इडली वगैरे आम्ही भारून मागवतो। सांबार तिकडूनच येतो। सांबार जिथं बनवत असाल तिथं तर गॅस शेगडी काहीतरी असेल ना? तिकडे पाईपलाईन आहे तिकडे। कुठे? एफसी कॉलेज। कसली पाईपलाईन आहे? गॅसची। गॅसची पाईपलाईन आहे म्हणजे पाईप गॅस येतोय? ते काय कल्पना आहे ते साहेबांना विचारायला लागेल मला। गंमत अशी आहे की या हॉटेलमध्ये कुठेही चूल पेटवलेली दिसत नाहीये, कळलं का? आणि गॅसच्या टाक्या बघा केवढ्या आहे त्यांच्याकडे। ठीक आहे शॉर्टेज आहे ते मला माहिती आहे, पण मला वाटलं होतं की हॉटेलवाले चूल पेटवत असतील, पण इथं काही चूल वगैरे पेटवलेली दिसत नाहीये। हां एमटी आहे ना, मी कुठं तुम्हाला म्हटलं, पण मला कमीत कमी चूल तरी पेटवलेली पाहिजे ना दादा। हां कसं काय तुम्ही स्वयंपाक असा करताय? हां तुम्ही ती गॅसची टाकी लावली ना, तो गॅस पेटवून दाखवा गॅस पेटत नाहीये म्हणून। या इकडं ही गॅसची टाकी लावली ना तुम्ही तर फ्लेम पेटवा ना, कशाला लावली आहे? हा वजनदार आहे दादा गॅस, गॅस भरलेला आहे। पेटवत जरी नसलं तरी गॅस भरलेला आहे ना दादा। हां मी काय प्रश्न विचारतो, गॅस भरलेला आहे। भरलेली गॅसची टाकी तुम्हाला कुठून मिळाली प्लीज सांगा ना। काल आली होती गाडी। केवढ्याला? एकच गॅस। केवढ्याला मिळाला? जे काय किंमत आहे ती तरी काय कल्पना नाही मला, ते मॅनेजरला माहिती आहे। बोलवा ना मॅनेजरला बोलवा। काल एकच आम्हाला गॅस मिळाला। हो बरोबर आहे ना, पण मला कळू तर द्या। गॅस मिळाला? एक भरून मिळाला। कमर्शियल गॅस मिळाला बरं का वाडेश्वर साहेबांना। मला चूल हवी होती हो दादा, मला वाटलं की तुम्ही मोठमोठे हॉटेल सगळे चुलीवर करत असाल स्वयंपाक पाणी। हां सर्व तिकडून तयार होऊन हे सगळं गॅसवर आहे, लाईटवर आहे। मोठमोठे हॉटेल मला वाटलं की चुलीवर स्वयंपाक करत असतील, पण साहेबांकडे एक भरलेली गॅसची टाकी कमर्शियल गॅस मिळत नसताना एक टाकी कशी मिळाली हा प्रश्न आहे। काल भेटलंय। केवढ्याला पडली पण तेवढं सांगा ना। कुठे आहेत तुमचे मॅनेजर? कोण आहेत मॅनेजर, कोण आहेत? गैस का टंकी कितने में लिया? कल लिया ना टंकी? गैस का टंकी कितने में लिया कल? रिसिप्ट तो रहेगा ना आपके पास? गैस लिया रहेगा तो रिसिप्ट तो रहेगा आपके पास? वाडेश्वर हॉटेलमध्ये आलेलो आहे। जर गॅसची टंचाई आणि गॅस मिळत नाहीये कमर्शियल, तर मला पहिला प्रश्न पडला होता की चुलीवर करत असतील, पण आता त्यांच्याकडे टाकी भरलेली। आता ते म्हणतात काल टाकी मिळाली, तर टाकी केवढ्याला घेतली आणि घेतलेल्याची मला त्यांनी रिसीट दाखवावी फक्त।
दाखवा ना दादा, रिसीट दाखवा, रिसीट दिखाओ ना, गैस आपके पास भरा हुआ गैस है। कोण आहे मॅनेजर, कोण आहेत? एफसीला असतात. एफसीला आहेत. त्यांनी तर तुमच्याकडे हात दाखवला. आम्ही इथं सुपरवायझर म्हणून ते एफसीला असतात मॅनेजर. गॅस केवढ्याला घेतला? जास्त सरांनी आणून दिलेलं आहे त्यांनी. सरांनी आणून दिला. आता तर तुमची लोक म्हणली गाडी येऊन देऊन गेली. ते सरांनी घेतले देत नाही. पण केवढ्याला घेतला? त्याची काही रिसीट असेल ना तुमच्याकडे? रिसीट आता दुसऱ्या दिवशी असं देतात. रिसीट दुसऱ्या दिवशी देतात? हां. गॅसची रिसीट दुसऱ्या दिवशी देतात म्हणे. याच्यापेक्षा कॉमेडी प्रकार काय असू शकतो? आज मोठमोठ्या हॉटेलमध्ये गॅसच्या टाक्या दिसत आहेत, कळलं का? टाकी भरलेली आहे. ते म्हणतायत, हे काका म्हणतायत की एक टाकी आलेली आहे. यांनी पहिले मला बोट दाखवलं, हे मॅनेजर आहेत. आता हे म्हणतात माझ्याकडे टाकी नाही आली, बाहेरनं आली. हां, याचा अर्थ स्पष्ट आहे की गॅसचा काळा बाजार चालू आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत बनवणार होते नरेंद्र मोदीजी. हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे त्याचं स्पष्टीकरण द्या. वाडेश्वरच्या लॉ कॉलेज रोडच्या ब्रँचनंतर आपण आता फर्ग्युसन कॉलेज रोडच्या ब्रँचमध्ये आलो आहे. इथं काय प्रकारे आपण बघूयात. मला विश्वास आहे इथं चूल नक्की असेल. दादा किचन कुठे आहे तुमचं? किचन कुठे आहे? हां, कुठे आहे? किचन कुठे आहे? हां दादा, तुम्ही चुलीवर स्वयंपाक करताय ना? दाखवा चूल कुठं पेटवली. हां, मग कशावर करताय स्वयंपाक? पाईप गॅस. पाईप गॅसमधनं गॅस मिळतोय? बरं. तर सर्वसामान्य नागरिकांना कमर्शियल गॅस मिळत नाही, पण इथं पाईप गॅस आहे, कळलं का? या पाईप गॅसवर स्वयंपाक करतायत. मग सर्व बाकीच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना, छोट्या छोट्या जे काही हॉटेल चालवतात त्यांना गॅसचा प्रॉब्लेम काय आहे ते मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. मला दाखवा ना दादा, कुठे आहे पाईप तुमचं? दाखवा ना. हां, आत दाखवा ना, कुठे आहे कनेक्शन तुमचं? सर्वसामान्य नागरिक आहे, गॅसचा भ्रष्टाचार चालू आहे, त्याच्यासाठी चेक करणं काम आहे माझं. माझ्यावर गुन्हा दाखल करा. मला गॅस कुठे आहे ते मला दाखवा. माझ्यावर गुन्हा दाखल करा. मला गॅस दाखवा. हे 100% दाखवत नाही, याचा अर्थ यांच्याकडे गॅसच्या टाक्या आहेत, यांनी मला दाखवावं, कळलं का? आणि मी काय त्यांच्याकडे काय चोरीमारी नाही. मला गॅसची पाईपलाईन आलेली आहे तर दाखवावं गॅसवर आहे. आणि काय गॅसवर नाही तर याच्यावर करतात का? त्यात दाखवा चुलीवर स्वयंपाक करतायत का? कुठे बोलो गोरेंना. हां, दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? मी काय त्यांचे बाकीचे थोडीच प्रॉब्लेम चेक करतोय. मी त्यांचे पर्सनल प्रॉब्लेमसाठी थोडीच आलेलो आहे. इकडं असं अलाउड नाही कोणाला वगैरे. अलाव वगैरे तर मला सांगू नको. मला अलाव वगैरे सांगूच नका. मला सगळं अलाव आहे. मला सगळं अलाव आहे. सगळं अलाव आहे. काय गुन्हा दाखल करायचा तो करा. मला तुमच्याकडे गॅस आहे का दाखवा, नसेल तर मला दाखवा. तेच म्हणतो, काय तुम्हाला जर का चेकिंग करायची आहे इकडं तर अहो, फडणवीस साहेब म्हणले पुराव्याशिवाय बोलू नका. मला फक्त दाखवा ना, तुम्ही पाईपलाईन मधनं गॅस वापरताय, मला तेवढंच दाखवा. पुरावा कसला पुरावा? पोलीस कंप्लेंट करा ना. पोलिसांना बोलून घ्या. मला चेक करायचा अधिकार आहे की नाही पोलीस सांगतील. पोलिसांना बोलवून घ्या. माझं काही म्हणणं नाहीये. काका बघायचं बघा, हे जे आहे ना, येस, तर ते देतील ना डॉक्युमेंट तुम्हाला. एवढं नाही, मला फक्त पाईप मधनं गॅस जातोय तेवढंच बघायचंय. बाकी काय माझं ऑब्जेक्शन नाहीये तुमच्याशी. पाईपचाच गॅस आहे सगळीकडे. काही मला फक्त ते दाखवू द्या. अहो, लोकांचा गैरसमज झालेला आहे की मोठ्या मोठ्या हॉटेलला आहे ना टाक्या मिळत आहेत, तर मला त्यांना दाखवू द्यात. कन्फ्युजन दूर होऊ द्यात. अहो, मग तेच सांगतोय मी तुम्हाला. कन्फ्युजन दूर करायला आलो मी. कुठं काय बोललो? कन्फ्युजन होऊच देणार नाही. मग मी तेच सांगतोय. मी कुठं तुमच्याशी वाद पर्सनली घातलाय दादा? चक्कर मारायची. एक मिनिट, ते बघतात. मोठमोठ्या हॉटेलमध्ये अशा पद्धतीने पाईप गॅस असल्या कारणाने हे सगळे हॉटेल्स व्यावसायिक व्यवसाय करतायत. हे बघा, कुठेही गॅसची टाकी नाहीये, कळलं? कुठेही गॅसची टाकी नाहीये. हे सगळे पाईप गॅस बसवलेले आहेत. हे बघा, अनेक ठिकाणी गैरसमज होतात की मोठमोठ्या हॉटेल्समध्ये
गॅसच्या टाक्या वगैरे मिळतात आणि गॅसच्या टंचाईमुळं लोक अक्षरशः चुलीवर स्वयंपाक करतायत, तर यांच्याकडे पाईप गॅस आहे. थँक्यू सर, थँक्यू. लॉ कॉलेज रोडच्या वाडेश्वरमध्ये मी जेव्हा तिथं गेलो तेव्हा तिथं एक भरलेली टाकी मला सापडली आणि तिथल्या कामगारांनी मला सांगितलं ही टाकी त्यांच्याकडे कालच आली होती. टाकी आता कुठून आली आय डोंट नो, ते मला तुम्हाला सांगायची गरज नाही. असो, मोदीजी असं म्हटले होते की देश हा भ्रष्टाचारमुक्त बनवायचा आहे, मग अशा टाक्या कशा काय पोचतात मला अजूनपर्यंत पडलेलं खूप मोठं कोड आहे. असो, या सगळ्या परिस्थितीनंतर ज्यावेळेस फर्ग्युसन कॉलेज रोडच्या वाडेश्वरमध्ये मी गेलो आणि तिथं मला पाईपचा जो गॅस वगैरे मला दिसला, ही सगळी परिस्थिती पाहता त्या वाडेश्वर हॉटेलच्या जवळजवळ पुण्यामध्ये 10-12 ब्रँचेस आहेत. आज एका ठिकाणी तो सांबार आणि सगळ्या गोष्टी बनवायच्या आणि सगळीकडे सर्क्युलेट करायच्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये व्यावसायिक आलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आता छोटे छोटे व्यावसायिक किंवा मोठे हे जे काही हॉटेल्स किंवा मोठमोठे ब्रँड्स आहेत हे प्रॉपर्ट्या भाड्याने घेऊन व्यवसाय करतात. कळलं का? आज लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊन असूनसुद्धा जागा मालकांनी यांच्याकडनं भाडं वसूल केलं आणि आज या गॅसच्या टंचाईमुळं जर समजा चुकून माकून हॉटेल व्यावसायिकांचं नुकसान झालं तर जागेचं भाडं भरायचं आणि कामगारांचे पगार द्यायचे, या सगळ्या परिस्थितीमध्ये हॉटेल व्यावसायिक खरं तर अडचणीत आला आहे का असा प्रश्न पडतो. पण असो, देशामध्ये सत्ता उपभोगणाऱ्यांना या गोष्टीचा काय फरक पडणार आणि ह्या गोष्टी काय समजून घेणार, कळलं का? मोठमोठ्या हॉटेल्सवाल्यांकडनं 5-5 आणि 5-5 आणि 10-10 रुपयांना टाक्या विकल्या जात आहेत, हे माझ्या कानावर आलं होतं. भ्रष्टाचारमुक्त देश बनवणारे भ्रष्टाचार पुन्हा करायला लागले का असा प्रश्न पडतो. आता हा व्हिडिओ ऐकून मला म्हणतील काँग्रेस काळात पण असंच होतं, तर काँग्रेस काळासारखाच तुम्ही देश चालवत असाल तर आम्हाला मिळालं काय हा प्रश्न पडतो. पण हा सगळा व्हिडिओ शूट करत असतानाच मी जेव्हा गॅसच्या ते काही टेम्पो उभे होते तिथं मी गेलो, त्यावेळेस ते कमर्शियल गॅस उतरवताना मी बघितले. तो व्हिडिओ बघा. कमर्शियल गॅस उतरवताना बघून मला काही तिथल्या दुकानदारांनी माझ्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला असं स्पष्ट सांगितलं की हे सगळे गॅस जे आलेले आहेत ते हॉस्पिटलला देण्यासाठी आलेले. व्हिडिओमध्ये दिसणारे सगळेच गॅस जर हॉस्पिटल आणि काही गोष्टींसाठी देण्यासाठी आलेले होते तर हॉटेलमध्ये वाडेश्वरमध्ये असलेली गॅसची टाकी ही नेमकी कुठून आली होती आणि कशी आली होती हे कोडच म्हणावं लागेल.